हाय फ्रेंड, आज मी शेंगदाण्याचा लाडू बनवणार आहे. चला तर मग मी शेंगदाणे भाजून घेतलेला आहे. अशा प्रकारे मी शेंगदाणे भाजून घेतलेला आहे. मग त्याचा मी पाला पण काढून घेत आहे. बघा, पाला पण माझा आता काढून झालेला आहे. अशा प्रकारे मी पाला पण स्वच्छ करून घेतलेला आहे, पाला काढलेला आहे आणि भाजून पण व्यवस्थित घेतलेला आहे. चला तर मग आता मिक्सरच्या मी भांड्यात घालून घेते. आणि मिक्सर आता लावून घेते. मिक्सरमध्ये बारीक करा, फार बारीक करायचं नाही, मीडियम बारीक करायचं. चला तर बघा मी कशा प्रकारे मी बारीक करून घेतलेलं आहे. बघा शेंगदाण्याचं, मग शेंगदाणे माझं बारीक करून झाले आहे. आता मी गूळ बारीक करायला घेते. म्हणजे बारीक कसं चेचायचं नाही, अगदी खिसणीला खिसून घ्यायचं, बारीक होतं. आणि आपण शेंगदाण्याचं जे आपण बारीक मिक्सरमध्ये फिरवलेलं त्यांना एकत्र करून घ्यायचं. चला तर मग आता माझं गूळ बारीक करून झालेलं आहे, खिसून झालेलं आहे. मी चिचून घेतलेलं नाही आहे. आणि असं हे एकजीव मुरतं आहे चांगलं आणि खायला पण टेस्टी लागतं आहे. चला तर मग आता मी शेंगदाणे बारीक करून घेतलेलं आहे, त्या गुळामध्ये मी एकत्र करून घेत आहे एका भांड्यात. हे बघा, ह्या गुळामध्ये एकत्र करून एकजीव करून घ्यायचं. चला तर मग आता मी लाडू बांधायला घेते. फक्त मी कशाचा वापर केला आहे, काहीच घातलेलं नाही आहे. फक्त गूळ आणि शेंगदाण्याचं एवढंच घेतलेलं आहे. ना तूप घातलेलं नाही, काजू बदाम घातलेलं नाही, काही घातलेलं नाही. चला तर बघा लाडू मी कसं बांधायला लागलो शेंगदाण्याचं, अगदी साध्या सोप्या पद्धतीने. बघा, आणि व्यवस्थित हे माझं बांधून घेत आहे. बघा, अशा प्रकारे माझं लाडू तयार झालेला आहे शेंगदाण्याचं आणि गुळाचं. आणि तुम्ही बघू पण शकताय कशा प्रकारे मी बारीक करून घेतलेला आहे. बघा कशा प्रकारे त्यांना एकजीव करून घेतलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पण करून घ्या आणि लाडू बांधायचं शेंगदाण्याचं. चला तर मग मी कशा प्रकारे लाडू बांधून घेतलेला आहे बघा. तुम्हाला नक्कीच आवडला असणार हे शेंगदाण्याचा लाडू. अगदी साधं सोपं. मी ह्याच्यात काहीसुद्धा घातलेलं नाही आहे, फक्त गुळाचं आणि शेंगदाण्याचंच मी लाडू बांधलेला आहे. पोरांसाठी पौष्टिक आहे. हे महिन्यातनं 1-2 वेळा तर नक्कीच बनवा. आणि साधी सोप्पीच आहे, काहीच घालायला लागत नाही. आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि अगदी साधी सोपं माझे व्हिडिओ असतात, तुम्ही जास्तीत जास्त बघत जावा आणि शेअर करा. आणि अशीच नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत राहीन, तुम्ही असंच बघत जावा. आणि घरच्या साहित्यानंच मी बनवत राहते आणि काही खर्चाची नाही. तुम्ही पण ट्राय करा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.